दीर्घायू जगण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी दुसरा मुद्दा जो शास्त्रज्ञांना आढळला, जी लोक 100 पार करतात त्या लोकांच्या अभ्यासातनं, की ती लोक कायम शरीरश्रम करत राहतात. माणसाचं शरीर मुळात हालचाल करण्यासाठी बनवल्या गेलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 200पेक्षा जास्त हाडं आहेत, 300पेक्षा जास्त सांधे आहेत आणि 600पेक्षा जास्त स्नायू आहेत. या सगळ्यांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. अर्थात हा वापर करताना अतिरेक पण नको, नाही तर त्याचा पण ताण येऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला एकदमच दिवसभर बसूनच फक्त राहतोय आपण, बैठी जीवनशैली जी आज शहरातल्या लोकांची होत चाललेली आहे, त्यामुळे त्या स्नायूंचा वापरच मुळात केला जात नाही आणि त्याच्यामुळे मग सांधे पण जाम व्हायला लागतात, स्नायू पण हळूहळू आकडायला लागतात. शिवाय या सगळ्या हालचालींचे फायदे आपल्या हृदयाला मिळतात. आपल्या फुफ्फुसांची शक्ती कायम राहते, हृदयाची शक्ती चांगली राहते. त्यामुळे शरीरश्रम हे आरोग्य राखण्यासाठीची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण बघतो की एकीकडे शहरातले लोक आज कॉम्प्युटरवरती, मोबाईलवरती दिवसभर बसलेले असतात स्क्रीनच्या समोर, फारशा हालचाली नाही राहिलेल्या. उलट मुलांचं पण आपण बघतोय की आता मैदानांवरती खेळायला जाण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि मोबाईलवरती, टी व्हीवरती खेळ खेळणं, मोबाईलवरती गेम खेळणं याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अभ्यासाच्या नावाने दिवसभर मुलांना शाळेमध्ये आणि नंतर ट्युशन, कोचिंगच्या नावाखाली आणि अभ्यासाच्या नावाखाली त्यांच्या सगळ्या शारीरिक हालचालींवरती बऱ्याचशा मर्यादा लहानपणापासूनच येत चाललेल्या आहेत. आता या शारीरिक हालचाली आपल्या कमी झाल्या की त्याचा, मी जसं म्हणालो तसं, आपल्या सांधे आणि स्नायूंवरती तर परिणाम होतोच होतो, प्लस त्याच्यासोबत आपल्या हृदयाची, फुफ्फुसांची क्षमता कमी होते. एवढंच नाही तर शरीराच्या वेगवेगळे जे अवयव आहेत, ज्यांच्यासाठी पण या सगळ्या शरीरश्रमाची गरज असते चांगलं राखण्यासाठी, त्याच्यावरती पण त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे माणसाला आरोग्य चांगलं राखायचं असेल, दीर्घायू जर आपल्याला जगायचं असेल आणि म्हातारपण सोबत येणारे जे आजार आहेत वय वाढल्यासोबत, हे जर आपल्याला दूर ठेवायचे असतील तर आपल्याला कायम शरीराला हालचालीमध्ये गुंतवून ठेवणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की गावखेड्यामध्ये काम करणारे, शेतावरती राबणारे शेतकरी आहे, शेतामध्ये काम करणारे, मजुरी करणारे लोक आहेत, महिला आहेत घरी आणि शेतामध्ये काम करणाऱ्या, ज्यांच्यावरती गरजेपेक्षा जास्त शरीर श्रमाचा भार येतो आणि त्याच्यामुळे पण त्यांचे सांधे आणि हे सगळ्यांवरती जरा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. गरजेपेक्षा जास्त वापरलं तर झीज स्वाभाविक आहे, जास्त होणार आहे आणि झीज झाली हाडांची आणि सांध्यांची तर त्याचे परिणाम पण होणारच आहे. त्यामुळे आपण बघतोय की गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या महिला, पुरुष यांना पाठदुखी, कंबरदुखीचे त्रास बरेचदा होतात. ज्यांना कायम ओझं घेऊन जायला लागते, उभं राहावं लागते दिवसभरामध्ये 4-6 तास. घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये उभं राहून स्वयंपाक करण्याच्या पद्धती आलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होते की गुडघ्यांचे त्रास सुरू होतात आणि अकाली सुरू होतात. जे गुडघे एरवी आपल्या 80-90 वर्षापर्यंत व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याचे त्रास आज 30-35व्या वर्षीच सुरू होताना दिसतात आपल्याला. त्यामुळे एका बाजूला अजिबात वापर न करणे आणि दुसऱ्या बाजूला गरजेपेक्षा जास्त वापर करणे, या दोन्हींचेही दुष्परिणाम माणसाच्या शरीरावरती आणि एकूणच आरोग्यावरती होत असतात आणि त्याच्यामुळे आयुष्यमान पण कमी होते आणि म्हातारपण पण लवकर आपली म्हातारपणाकडे वाटचाल होते. ते टाळायचं असेल तर बैठी जीवनशैली असणाऱ्यांनी खास करून प्रयत्न हा केला पाहिजे की दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या कामामध्ये शरीर श्रमाचा अंतर्भाव करता येईल का. त्यामुळे दिवसभर एकाच जागी बसून न राहता 1-2 तास तरी शरीराला काही ना काहीतरी हालचालीमध्ये गुंतवणे, एवढं करता येणं शक्य आहे का. आता जसं शहरामध्ये बऱ्याचदा उंच इमारती असतात, मुंबई पुण्यासारख्या शहरात लिफ्ट असते वर जायला, तर मग लिफ्टच्या जागी आपल्याला जिन्याचा वापर करता येईल का, आपल्याला चालत जाता येईल का, जेवढं शक्य आहे तेवढं. आणि हे जर शक्य असेल तेवढं करायचंच. शिवाय ते जर नसेल जमत तर निदान मग मुद्दाम
व्यायामासाठी म्हणून वेगळा वेळ काढायचा काहीतरी, तो गरजेचा झालेला आहे शहरी बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी. गावातले लोक जे शरीर श्रम करतात, मेहनत मजुरी करतात, त्यांचा काही प्रकारचा व्यायाम तर आपोआपच होऊन जातो, पण तरी त्यांना पण काही व्यायामाची गरज असते. जसं उदाहरणादाखल जर विचार केला आपण तर गावातली आपली शेतातली कामं आणि घरची कामं सगळी जी काय आहेत ती, मग निंदायचं असेल, पेरणीचं असेल किंवा घरातलं धुणी भांड्याची कामं असतील आहे, ही सगळी वळणी पडून म्हणजे समोर झुकून करायची कामं आहेत. आणि मग समोर झुकल्या गेलं की पाठीच्या कण्यावरती ताण येतो गरजेपेक्षा मागच्या बाजूनी आणि समोरची बाजू ढिली पडते. त्यामुळे पाठीच्या कण्याला असा उलट ताण देणारे काहीतरी व्यायाम अगदी मजुरी करणाऱ्यांनी पण करणे गरजेचे असते. ते जर केलं तर आपल्याला पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी भविष्यात डॉक्टरकडे जाण्याची वेळच येणार नाही. नाहीतर आपला अनुभव असेल की जेव्हा हंगाम असतो, जेव्हा खरं कामाची गर्दी असते, घाई असते, जेव्हा मजुरी पण थोडी जास्त असते, नेमकं त्याच वेळेस काहीतरी आपल्याला पाठदुखी कंबरदुखी होते, त्यामुळे रोजी पडते, डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करावे लागतात आणि मग डॉक्टरकडे गेल्यावरती काय बहुधा पेन किलर वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन दिल्या जातात आणि तात्पुरतं आपलं बरं होते आणि पुन्हा जैसे थे. हे जर आपल्याला कायमचं टाळायचं असेल तर अगदी शरीरश्रम करणाऱ्यांनी पण काही शरीराला ताण देणारे व्यायाम खास करून करणं गरजेचं असते. म्हणजे एकूण व्यायामाचा जर विचार केला आपण तर 3 प्रकारचे व्यायाम माणसाला आवश्यक असतात. एका व्यायामाला आम्ही असं म्हणतो की दम श्वासाचे व्यायाम, जे आपल्या हृदयाची क्षमता वाढवतात आणि फुफ्फुसांची पण क्षमता वाढवतात. आणि त्यासाठी मग काय किंवा त्याला इंग्रजीमध्ये सामान्य भाषेमध्ये पण हल्ली कार्डिओ असं म्हटलं जाते. आता याच्यामध्ये काय अंतर्भाव होतो, कुठल्या प्रकारचा व्यायाम असेल समजा करायचा असेल तर एकतर पायी चालणं असू शकते, जरा वेगामध्ये चालणं. दुसरं आहे की सायकल चालवणे असू शकते, बाहेर रस्त्यावरती जी सायकल चालवतो आपण ती, किंवा समजा शहरात राहणारे लोक आहे बाहेर सायकल नाही चालवत तर हल्ली व्यायामाची सायकल पण येते, घरातल्या घरात ती आपण चालवू शकतो. त्याच्यानंतर पोहण्याची जर शक्यता असेल, तशी जर सोय असेल तर पोहणं एक अतिशय सुंदर आणि उत्तम व्यायाम आहे. दुर्दैवाने आता पोहण्याच्या जागा फारशा गावामध्ये पण शिल्लक राहिलेल्या नाही. शहरामध्ये आता थोडेफार स्विमिंग पूल, पोहण्याचे तलाव वगैरे थोडेफार सोयी व्हायला लागल्या. पण असा कुठला तरी एखादा व्यायाम, चालणे, पायी चालणे असेल, थोडंसं धावणे असेल, सायकल चालवणे असेल किंवा असे काही ना काहीतरी व्यायाम रोज करणे. किती करायला पाहिजे निदान शरीर व्यवस्थित राखण्यासाठी? निदान 45 मिनिटं, पाऊण तास. त्यामुळे आता हल्ली बऱ्याचदा आपल्या मोबाईलमध्ये पण स्टेप काउंटर नावाचे बरेचसे ॲप असतात, ज्याच्यामध्ये आपण किती पावलं चाललो दिवसभरामध्ये ते मोजता येऊ शकते. साधारणपणे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी असं म्हटलं जाते की आपल्याला दिवसाला एक 7-8 हजार पावलं चालता यावे, स्टेप्स चालता यावे दिवसभरात, तेवढी हालचाल व्हावी आपली किमान. अर्थात शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची आणि यांची बऱ्याच लोकांची तर तशी होऊन जाते, त्यामुळे त्यांना कदाचित या व्यायामाची गरज राहणार नाही, पण बाकी सगळ्यांना या व्यायामाची पण गरज राहणार आहे. दुसरा जो व्यायाम जो सगळ्यांनाच गरजेचा आहे, तुम्ही मग मजुरी करत असा, 6 तास मेहनतीचं काम करत असा की दिवसभर बसून राहत असा, तो आहे शरीराची लवचिकता वाढवणारे व्यायाम, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे योगासनं, सूर्यनमस्काराचा समावेश करता येईल आपल्याला. काही व्यायाम जे ते अगदी बसल्या बसल्या साधे सोपे आपल्याला करता येणं शक्य असते, काही फार अवघड असते असं नाही. आता मी खुर्चीवर बसलेलो आहे, बसल्या बसल्या मी असे हात असे ताणले, बसल्या बसल्या मी असे खांदे फिरवले, हे पण असं करता येणं शक्य आहे, फार अवघड नाही याला. तर अशा गोष्टी पण आपल्याला करणं, पायासाठी काही व्यायाम आहे, काही आसनं आहे, हे जर केले तर आपल्याला शक्यतो सांधेदुखी होणार नाही, स्नायूंचे दुखणे कमीत कमी राहतील, आपलं शरीर लवचिक राहील, कायम ताठरपणा येणार नाही, वयासोबत जो ताठरपणा येतो तो पण नाही येणार, सांधे पण आपले व्यवस्थित काम करतील शेवटपर्यंत, त्याचा फायदा होईल. त्यामुळे असे आसनं दोन्ही शहरातल्या लोकांनी पण, बैठी जीवनशैली असणाऱ्या आणि गावातले लोक पण जे मेहनतीचं काम करतात त्यांनी पण करणं गरजेचं आहे. गृहिणींसाठी पण हे अतिशय गरजेचं आहे करणं. आसनं साधे सोपे आसनं आहेत, जे शिकून घेतले तर घरच्या घरी आपल्याला करता येतात. त्याच्यात काही खूप मेहनत लागते करायला असं नाही आहे, पण ते करणं मात्र गरजेचे असते. तिसऱ्या प्रकारचा एक व्यायाम जो आणखीन आवश्यक असतो आपल्या शरीराला आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी,
ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा ज्याला आपण म्हणूया ताकद वाढवणारे व्यायाम. साधारणपणे जिममध्ये जाऊन जसे व्यायाम करतात काही लोक तशा प्रकारचे व्यायाम, ज्याच्यामध्ये वेट लिफ्टिंग असेल, वजनं उचलणं असेल, थोडेसे वजनाच्या जागी आपण साध्या पाण्याच्या बाटल्या, बिस्लरी पाण्याच्या ज्या बाटल्या असतात त्याच्यामध्ये पाणी भरून ते असे हातात घेऊन हालचाली करू शकतो. त्याचा वापर घरच्या घरी करता येणं शक्य आहे. किंवा हल्ली आता थोड्या शहरामध्ये नगरपालिका असणाऱ्या गावांमध्ये ओपन जिम्स निघाले, गार्डनमध्ये, बगीचांमध्ये जिम आहेत. त्याच्यामध्ये असे काही ओढायचे, काही ओढायचे, काही धक्का मारायचे, असे काही व्यायाम असतात हाताने आणि पायाने करण्याचे. त्यामुळे थोडीशी ताकद लावून जे व्यायाम करावे लागतात, ज्याच्यामुळे आपले स्नायू जरा दणकट होतात. आणि असे दणकट स्नायू असेल तर एकूणच आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहते, आपलं आयुष्यमान पण वाढते. हे व्यायाम एक 10 मिनिटं 15 मिनिटं करता आले तरी चालतात. आता कुठल्याही साधनाशिवाय पण हे व्यायाम करता येतात, की बाहेरची साधनं न वापरता आपण आपल्या शरीराचंच वजन वापरायचं. मग ज्याच्यामध्ये आपण सूर्यनमस्कारासारखे व्यायाम असतील, दंड बैठका असतील आहे, असे व्यायाम जरी आपण केले तरी 10-15 मिनिटं. त्यामुळे साधारणपणे हे 3 प्रकारचे व्यायाम असं म्हणूया आपण. निदान आठवड्यातले 5 दिवस, 7 दिवस नाही शक्य झालं काय कारणाने तर 5 दिवस तरी आपल्याला करता आले पाहिजे. 45 मिनिटं दम श्वासाचे व्यायाम, चालणं, सायकल चालवणे, पोहणे, असं काहीतरी. साधारणपणे अर्धा पाऊण तास योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि एक 10-15 मिनिटं सूर्यनमस्कार, दंड बैठका किंवा मग जिमचे किंवा इतर कुठले तरी व्यायाम. हे 3 प्रकारचे व्यायाम जर आपण करत राहिलो तर ब्लड प्रेशर पण आपलं नॉर्मल राहू शकते, आपला मधुमेहापासून पण आपली मुक्ती होऊ शकते, थायरॉइडसाठी पण याचा उपयोग आहे, वजनं जी वाढतात आकारण त्या वजनावरती नियंत्रण मिळवायला पण फायदा होतो आणि ओव्हरऑलच एकूण आपलं आरोग्य चांगलं राहते. सांधे आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित राहतात. आपण दीर्घायू जगू शकतो, आपलं म्हातारपणासोबत होणारे आजार पण दूर ठेवू शकतो. नुसतं शरीरासाठीच नाही तर मनाची पण अवस्था, मानसिक आरोग्य पण आपलं शारीरिक व्यायामामुळे चांगलं होण्यास मदत होते. अगदी टेन्शन आलं कुठल्या तरी कारणाने, तणावाचे परिणाम होतात, डिप्रेशन आलं, आपण हताश झालो, निराश झालो, असे जे काय परिणाम होतात मनावरती, ज्याचे शरीर आणि मनावरती पण परिणाम होतात, अशा वेळी पण व्यायामाचा फायदा होतो. मन आपलं आणखीन जास्त हेल्दी बनते, मनावरचा ताण कमी व्हायला, मनातली निराशा दूर होण्यासाठी पण या व्यायामांचा फायदा होतो. त्यामुळे शरीर आणि मन या दोन्हीच्या आरोग्यासाठी रोज नियमाने ठरवून व्यायाम करायचा असा नियम आजपासून अंमलात आणा. तो आपल्याला दीर्घकाळापर्यंत निरोगी आयुष्य आणि निरामय आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडणार आहे. नमस्कार.